हॅलो स्टुडंट्स. आज 1 मे महाराष्ट्र दिन तथा कामगार दिनाच्या सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर आज तुम्हाला सुट्टी होती, त्याच्यामुळे मला वाटलं थोडंसं व्हिडिओ रेकॉर्ड करावा. मलाही सुट्टी होती, माझी क्लासेस नाहीत आज. तर लास्ट लेक्चरमध्ये आपण युनिव्हर्सल सेट, त्याच्या अगोदर आपण सबसेट ह्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. तर आज आपण नवीन एका सेटला स्टार्ट करणार आहोत, किंवा नवीन एका प्रकारामध्ये. सेटचा हा प्रकार आहे कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट. ओके, कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट. तर कॉम्प्लिमेंट, एखाद्या सेटचा कॉम्प्लिमेंट काय असतो हे आपण आज पाहूयात. चला मग स्टार्ट करूया. पहा, एखादा युनिव्हर्सल सेट असेल, लेट्स से एखादा युनिव्हर्सल सेट आहे आणि त्याचा कोणताही एखादा सेट गिवन असेल, तर या ठिकाणी वेन डायग्राम मध्ये तुम्हाला दिलेला आहे ए हा सेट दिलेला आहे. ओके, वेन डायग्राम समजून घेऊया अगोदर. तर पहा, युनिव्हर्सल सेटमध्ये म्हणजे ह्या रेक्टँगल मध्ये येणारा प्रत्येक एलिमेंट हा युनिव्हर्सल सेटचा एलिमेंट असतो. मग हा 1 3 5 7 9 8 10 6 2 4 हे सर्व एलिमेंट्स हे युनिव्हर्सल सेटचे आहेत. आणि 2 4 6 8 10 हे या सेट ए चे एलिमेंट्स आहेत. बरोबर, म्हणजेच सेट ए मधील प्रत्येक एलिमेंट हा या रेक्टँग्युलर पोर्शन मध्ये तुम्हाला दिसतोय, म्हणजेच युनिव्हर्सल सेट मध्ये असतो आहे तो एलिमेंट. प्रत्येक एलिमेंट युनिव्हर्सल सेट मध्ये सुद्धा आहे आणि ए मध्ये पण आहे. मग सबसेटची डेफिनेशन तुम्ही आठवा. सबसेटची डेफिनेशन काय होती की एखाद्या सेटमधील प्रत्येक एलिमेंट हा जर त्याच्या युनिव्हर्सल सेटमध्ये असेल तर त्या सेटला आपण म्हणत असतो, फक्त युनिव्हर्सल सेटमध्ये नाही, कोणत्याही इतर सेटमध्ये असेल तर त्या सेटला, त्या मोठ्या सेटचा आपण म्हणत असतो सबसेट. म्हणजे या ठिकाणी तुम्ही पाहताय ए हा सबसेट असेल युनिव्हर्सल सेट यूचा. ओके, सबसेटची कॉन्सेप्ट सगळ्यांना माहिती, सबसेट सगळ्यांना माहिती आहे, युनिव्हर्सल सेट सुद्धा सगळ्यांना माहिती, जो की आपण शिकलेला आहे. आता या ए सेटचा, जो की ए सेट गिवन आहे, जो की सबसेट आहे युनिव्हर्सल सेटचा, त्या ए सेटचा कॉम्प्लिमेंट सेट आपल्याला पाहायचा. म्हणजे त्याला आपण म्हणतो एज कॉम्प्लिमेंट. एज कॉम्प्लिमेंट, ठीक आहे. आणि त्याला ए डॅश किंवा एच्या डोक्यावर असं थोडंसं छोटंसं सी हे अक्षर काढलं जातं. याचा मिनिंग काय असतो, एच्या डोक्यावर जर डॅश असेल तर समजायचं आपण हे सांगतोय की एचा हा कॉम्प्लिमेंट आहे. कोणाचा कॉम्प्लिमेंट आहे, एचा. आणि हा हे साईन असल्यामुळे त्याला कॉम्प्लिमेंट म्हणायचं. किंवा एच्या डोक्यावर जर सी असेल देन इट इज कॉल्ड एज कॉम्प्लिमेंट, सेट एचा कॉम्प्लिमेंट. आता कॉम्प्लिमेंट सुद्धा एक प्रकारचा सेटच असतो. मग त्याची डेफिनेशन कशी करता येईल आपल्याला, पहा थोडक्यात सांगतोय. अगोदर मी इथे सगळे एलिमेंट्स लिहिले किंवा वेन डायग्राम दाखवलेले आहेत. तर ए या सेटचा कॉम्प्लिमेंट म्हणजे ए मध्ये नसणाऱ्या परंतु एच्या युनिव्हर्सल सेट मध्ये असणाऱ्या सर्व एलिमेंटचा सेट. आय रिपीट, एचा कॉम्प्लिमेंट, द कॉम्प्लिमेंट ऑफ ए meaning the set of all elements which are not present in A but they are present in universal set of set A. ए मध्ये नसणाऱ्या परंतु एच्या युनिव्हर्सल सेटमध्ये असणाऱ्या सर्व एलिमेंटचा सेट म्हणजेच एचा कॉम्प्लिमेंट. आणि एचा कॉम्प्लिमेंट हा आयदर ए डॅश और एच्या डोक्यावरती सी अशा सिम्बॉलने डिनोट केला जातो. मग ह्या दोन्ही गोष्टीचा विचार केला तर या ठिकाणी वेन डायग्राम मध्ये एचा कॉम्प्लिमेंट काय होईल बरं. तर एचा कॉम्प्लिमेंट म्हणजे सुद्धा एक प्रकारचा सेटच असतो आणि सेट्स मध्ये एलिमेंट्स असतात. डेफिनेशन काय सांगत होती की एचा कॉम्प्लिमेंट म्हणजे एच्या युनिव्हर्सल सेटमध्ये असणाऱ्या परंतु ए मध्ये नसणाऱ्या, म्हणजे ए मध्ये जे आहेत ते आपल्याला घ्यायचे नाहीये. ओके, परंतु एचा जो युनिव्हर्सल सेट यू आहे त्याच्यामध्ये असणाऱ्या परंतु ए मध्ये नसणाऱ्या, म्हणजेच ए मध्ये नसणारे हे आहे, ए मध्ये असणारे हे घ्यायचे नाहीये आपल्याला. मग बाकीचे कोणते आहेत युनिव्हर्सल सेटमध्ये, तर हे एलिमेंट्स आहेत. मी आता ज्याला राईट केलं ते, मग ते आहेत 1 3 5 7 and 9. ओके, आणि ए सेट मध्ये कोणते एलिमेंट्स आहेत 2 4 6 8 आणि 10. पहा, कोणताही युनिव्हर्सल सेट हा असेल आणि लगेच युनिव्हर्सल सेट मध्ये कोणते एलिमेंट्स आहेत ते पण आपण लिहूयात. 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 6 आहे, 5 आहे, 7 आहे, 8 आहे, 9 आहे आणि 10 आहे. तुम्ही डायग्राम मध्ये पाहू शकता की रेक्टँगल मध्ये जे जे एलिमेंट्स आहेत ते युनिव्हर्सल सेटचे एलिमेंट आहेत आणि ते हे आहेत. म्हणजे लिस्ट फॉर्म मध्ये मी त्याला असं दाखवलं. ए हा सेट म्हणजे काय, फक्त ए याच्यामध्ये येणार बघा. ए म्हणजे हा पोर्शन तेवढा. ओके, म्हणजेच
ए मध्ये जे एलिमेंट्स आहेत ते मी इथे दाखवलेले आहेत. 1 आहे, 4 आहे, 6 आहे, 8 आणि 10. आणि ए चा कॉम्प्लिमेंट काय म्हणतोय? ए मध्ये नसणाऱ्या परंतु ए च्या युनिव्हर्सल सेटमध्ये असणाऱ्या सर्व एलिमेंटचा सेट. मग ए मध्ये नाही आहेत परंतु यू मध्ये आहेत असे कोणते एलिमेंट्स आहेत? ते 1 आहे, 3 आहे, 5 आहे, 7 आणि 9 आहे. तर आय होप तुम्हाला एखाद्या सेटचा कॉम्प्लिमेंट सेट म्हणजे काय हे समजलं असेल. इथे आपण एक्झाम्पल घेतलंय, एक युनिव्हर्सल सेट यू, एक त्याचा सबसेट ए. मग सबसेटचा आपण काढू शकतो कॉम्प्लिमेंट. म्हणजेच एखाद्या सेटचा कॉम्प्लिमेंट काढायचा असेल तर एक युनिव्हर्सल सेट असावा लागतो आणि त्या युनिव्हर्सल सेटचा तो सेट असावा लागतो ज्याचा आपल्याला कॉम्प्लिमेंट काढायचा आहे किंवा फाइंड करायचा आहे. ठीक आहे. मग कॉम्प्लिमेंट सेटची डेफिनेशन आणखी आपण थोडीशी रूल मेथडने पण समजून घेऊयात. पहा, या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं काय, इथे एक सेट बी घेतलेला आहे, एक सेट यू घेतलेला आहे. पहा या ठिकाणी, ओके, त्याचा एक सेट ए घेतलेला आहे. मग आपण ए चा कॉम्प्लिमेंट काढत असतो. मग ए चा कॉम्प्लिमेंट ए डॅशने किंवा ए च्या डोक्यावरती सी अशा सिम्बॉलने डिनोट केला जातो. मग तुम्ही पाहू शकताय ए या सेटचा कॉम्प्लिमेंट म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल ए हा यू चा सबसेट असावा लागतो आणि यू हा ए चा युनिव्हर्सल सेट असावा लागतो. म्हणजे युनिव्हर्सल सेट आणि त्याचा कोणताही एक सबसेट गिवन असेल तरच त्या सबसेटचा आपण कॉम्प्लिमेंट काढू शकतो. मग तुम्ही पाहू शकता इथे एच्या कॉम्प्लिमेंट मध्ये कोणते एलिमेंट्स आलेले आहेत की याच्यातील प्रत्येक एलिमेंट हा तुम्हाला त्याच्या युनिव्हर्सल सेट मध्ये दिसतोय. बरोबर, म्हणजे 1 आहे युनिव्हर्सल सेट मध्ये, 3 सुद्धा आहे, 5 देखील दिसतोय, 7 सुद्धा प्रेझेंट आहे आणि 9 सुद्धा तुम्हाला इथे दिसत असेल. ओके, आणि ए मध्ये कोणते आहेत? 2. मग 2 हा ए च्या डॅश मध्ये किंवा ए कॉम्प्लिमेंट मध्ये आलाय का? नाही आला. म्हणजे ए या सेटमध्ये नसणारे परंतु ए च्या युनिव्हर्सल सेटमध्ये असणारे सर्व एलिमेंट्स ए च्या कॉम्प्लिमेंट सेटमध्ये येत असतात. ओके, चला, थोडंसं किचकट आहे, आपल्याला पुन्हा पुन्हा पाहावं लागेल, पुन्हा पुन्हा तुम्हाला विचार करावा लागेल या गोष्टीवर, तेव्हा तुम्हाला कॉम्प्लिमेंटची कॉन्सेप्ट ही स्पष्टपणे कळेल. आणि एकदा अशी कळून घ्या किंवा अशी समजून घ्या की परत त्याला रिवाइज करण्याची गरज पडू नये. ठीक आहे. डेफिनेशन कडे थोडंसं जाऊया आपण आता. डेफिनेशन काय म्हणते पहा. तर डेफिनेशन मध्ये काय सांगितलंय, समजा कोणताही एक सेट युनिव्हर्सल सेट यू असेल, त्याचा एक सबसेट बी असेल, तर बी चा कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, तर त्याची डेफिनेशन रूल मेथड मध्ये खूप छान पद्धतीने लॉजिकल वेने सांगितलेली. सो कॉम्प्लिमेंट ऑफ बी इज अ सेट ऑफ किंवा बी डॅश इज अ सेट ऑफ ऑल एक्सेस सच दॅट एक्स बिलॉंग्स टू युनिव्हर्सल सेट यू. म्हणजेच बी कॉम्प्लिमेंट मध्ये असे एक्स एलिमेंट्स आहेत, त्यातील प्रत्येक एक्स एलिमेंट किंवा प्रत्येक एलिमेंट हा युनिव्हर्सल सेटचा पार्ट आहे. ओके, बी डॅश मध्ये असणारा प्रत्येक एलिमेंट तुम्हाला युनिव्हर्सल सेट मध्ये दिसेल. अँड एक्स डज नॉट बिलॉंग टू बी. जर बी चा आपल्याला कॉम्प्लिमेंट काढायचा असेल तर बी मध्ये नसलेल्या, बघा, डज नॉट बिलॉंग टू, एक्स डज नॉट बिलॉंग टू बी. एक्स हा अशा एलिमेंटचा सेट आहे किंवा बी डॅश हा अशा एक्स एलिमेंटचा सेट आहे ज्यातील प्रत्येक एलिमेंट बी मध्ये नाहीये किंवा बी मध्ये एलिमेंट नाहीतच परंतु बी च्या युनिव्हर्सल सेट मध्ये मात्र आहेत. अशा एलिमेंटचा सेट म्हणजे बी चा कॉम्प्लिमेंट होत असतो. ठीक आहे. आणखी एक एक्झाम्पल घेऊया आपण स्पष्टता येण्यासाठी. हे पहा, सपोज युनिव्हर्सल सेट यू कंटेन्स 1, 3, 9, 11, 13, 18 and 19. हे एलिमेंट्स कोणामध्ये आहेत? यू मध्ये. लागलीच त्यांची इथे वेन डायग्राम सुद्धा घेऊन आहे. पहा, युनिव्हर्सल सेट म्हणजे काय, ह्या रेक्टँगलच्या आतमध्ये जे जे काही येतं त्याच्यावर हक्क असतो, ओनरशिप असते युनिव्हर्सल सेटची. म्हणजे ते युनिव्हर्सल सेट यू मध्ये आहेत असं आपण कन्सिडर करत असतो. मग युनिव्हर्सल सेट मध्ये 1 आहे, लेट्स से 1 आहे, देन 3 सुद्धा आहे, यस 3 पण आहे. म्हणजे हा या सर्क्युलर पोर्शन मध्ये जरी असेल तरी सुद्धा तो यू मध्ये तर आहेच, त्याच्यामुळे तो युनिव्हर्सल सेटचा सुद्धा पार्ट आहे, म्हणजे युनिव्हर्सल सेटचा तो एलिमेंट आहे. त्याच्यानंतर तुम्हाला 9 सुद्धा दिसत असेल, 9 पण आहे, देन 11 आहे, 13 आहे, 11, 13 आणि 18, 19. हे सगळे एलिमेंट्स युनिव्हर्सल सेटचे आहेत. म्हणजेच ह्या वेन डायग्राम साठी आपण काय केले, एक लिस्ट मेथड मध्ये सेट बनवलेला आहे. सो यू कंटेन्स 1, 3, 9,
11, 13, 18 अँड 19. ठीक आहे. मग त्याच्यामध्येच एक सबसेट बी घेतलेला आहे, त्या युनिव्हर्सल सेटचा हा सबसेट आहे. सो वी कॅन ऑल्सो राईट इट ॲज बी इज अ सबसेट ऑफ युनिव्हर्सल सेट यू. मग सबसेटची डेफिनेशन काय होती? बी मध्ये असलेला प्रत्येक एलिमेंट हा यू मध्ये असावाच लागेल, तेव्हाच आपण बी ला यू चा सबसेट असं म्हणत असतो. आपण डेफिनेशन पाहत असताना ए आणि बी असे दोन सेट घेतले होते. आता आपण काय करतोय, बी आणि यू असे दोन सेट्स घेतोय. तर बी मधील प्रत्येक एलिमेंट यू मध्ये प्रेझेंट असेल तर टेक्निकली बाय डेफिनेशन बी हा यू चा सबसेट होतो. मग त्याच डेफिनेशनला फॉलो करणारा एक सेट बी इथे घेतलेला आहे की बी मधील प्रत्येक एलिमेंट मध्ये तुम्हाला यू मध्ये दिसत असेल. सो 3 इथे आहे, इथे पण आहे 3, 9 प्रेझेंट आहे, 11 सुद्धा आहे यू मध्ये, त्याचबरोबर 13 सुद्धा आहे. राईट? म्हणजेच टेक्निकली बी इज अ सबसेट ऑफ यू. आता आपल्याला सबसेट तर पाहिलेलं आहे आपण. आता बी या सेटचा कॉम्प्लिमेंट सेट पाहायचा आपल्याला, हे लक्षात घ्या. डेफिनेशन काय म्हणत होती? बी डॅश or the complement of B is a set of all those elements which are present in a universal set but they does not contain in set B. सेट बी मध्ये नसणाऱ्या परंतु सेट बी च्या युनिव्हर्सल सेट मध्ये असणाऱ्या सर्व एलिमेंटचा सेट म्हणजेच असतो बी डॅश किंवा बी चा कॉम्प्लिमेंट. मग तुम्ही पाहू शकता इथे बी मध्ये 3, 9, 11, 13 3, 9, 11, 13 हे एलिमेंट्स आहेत बी मध्ये, म्हणून ते बीच्या कॉम्प्लिमेंट मध्ये घ्यायचे नाहीत. बीच्या कॉम्प्लिमेंट मध्ये असे एलिमेंट्स येतील जे बी मध्ये नसतील. आता बी मध्ये हे आहेत म्हणून हे घ्यायचे नाहीत, परंतु त्याच्या युनिव्हर्सल सेट मध्ये असलेले सर्व एलिमेंट, युनिव्हर्सल सेट मध्ये सगळेच आहेत, परंतु युनिव्हर्सल सेट मधल्या सगळ्या एलिमेंट्स पैकी आपल्याला ते एलिमेंट्स घ्यायचे नाहीत की जे बी मध्ये आहेत. बी मध्ये असलेले मी इथे क्रॉस मार्कने दाखवले, ते घ्यायचे नाहीत. मग त्यांना सोडून बाकी कोणते आहेत? 1, 18 आणि 19 आहे. सो बी डॅश और कॉम्प्लिमेंट ऑफ सेट बी कंटेन्स 1, 18 and 19. Why? Because they are present in universal set but they are not in set B itself. ते बी मध्ये नाही आहेत परंतु बी च्या युनिव्हर्सल सेट मध्ये आहेत, म्हणून ते बी डॅशचा पार्ट आहे. ओके? तर तुम्हाला आणखी एक गोष्ट कळत असेल ते आपण पुढे प्रॉपर्टी मध्ये पाहणार आहोत की बी सेट आणि बी चा कॉम्प्लिमेंट, कोणत्याही सेटचा कॉम्प्लिमेंट नसतो. इव्हन एम्प्टी सेटचा पण कॉम्प्लिमेंट घेता येतो आपल्याला, युनिव्हर्सल सेटचा पण कॉम्प्लिमेंट घेता येतो, ए बी सी डी कोणत्याही सेटचा कॉम्प्लिमेंट आपल्याला घेता येतो. मग बी आणि बी कॉम्प्लिमेंट हे जर दोन सेट्स असतील तर यांच्यामध्ये कसलाही कॉमन एखादा एलिमेंट नसतो, एकही एलिमेंट यांच्यामध्ये कॉमन नसतो. आणि त्यांच्यामधलं हे क्रॉस असं एक रिलेशन असतं की त्यांच्यामध्ये एकही एलिमेंट कॉमन नसतो. म्हणजे एकही एलिमेंट कॉमन नसेल तर अशा सेट्सला आपण डिसजॉईंट सेट्स म्हणतो, ते आपण पुढे पाहणार आहोत. सो बी अँड बी डॅश और बी अँड बी कॉम्प्लिमेंट्स आर डिसजॉईंट सेट्स. डिसजॉईंट म्हणजे काय? एकही एलिमेंट त्यांच्यामध्ये कॉमन नाही. ओके, आय होप तुम्हाला कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट ही कॉन्सेप्ट समजली असेल. आता एखादा सेट आहे त्याचा कॉम्प्लिमेंट गिवन आहे, या ठिकाणी बी हा सेट आहे. ओके, विच इज अ सबसेट ऑफ युनिव्हर्सल सेट ऑफ कोर्स. बी डॅश पण त्याच्या डेफिनेशन नुसार आपण शोधून काढलेला आहे, तो सुद्धा युनिव्हर्सल सेटचा सबसेट असल्याचं तुम्हाला आढळेल. म्हणजेच बी डॅश मधील प्रत्येक एलिमेंट युनिव्हर्सल सेटमध्ये प्रेझेंट आहे. सो बाय डेफिनेशन बी कॉम्प्लिमेंट और बी डॅश इज अ सबसेट ऑफ युनिव्हर्सल सेट यू इटसेल्फ. ठीक आहे. आता मला काय करायचंय, जसं मी म्हणालो की कोणत्याही सेटचा कॉम्प्लिमेंट काढता येतो, तर बी चा कॉम्प्लिमेंट माझ्याकडे ऑलरेडी आहे इथे. बीच्या कॉम्प्लिमेंटचा जर कॉम्प्लिमेंट काढायचा असेल तर याचा मिनिंग काय होईल की बाबा बीच्या कॉम्प्लिमेंट मध्ये नसलेल्या परंतु त्याच्या युनिव्हर्सल सेटमध्ये असलेल्या सर्व एलिमेंटचा सेट. म्हणजे काय करायचं, बीच्या कॉम्प्लिमेंटचाही कॉम्प्लिमेंट काढायचा असेल तर मला काय करावं लागेल, अगोदर माझ्याकडे बीचा कॉम्प्लिमेंट तयार असणं गरजेचं आहे. सो बीचा कॉम्प्लिमेंट आपण फाइंड केलेला इथे. म्हणजे बीच्या कॉम्प्लिमेंट मध्ये नसणाऱ्या परंतु त्याच्या युनिव्हर्सल सेटमध्ये असलेल्या सर्व एलिमेंटचा सेट. बीच्या कॉम्प्लिमेंट मध्ये कोण कोण आहे? 1 आहे, 18 आहे आणि 19 आहे. राईट? मग हे 3 एलिमेंट्स बीच्या कॉम्प्लिमेंट मध्ये आहेत. बीच्या कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट काढायचा असेल तर त्याच्यामध्ये हे एलिमेंट्स येणार नाही जे की बीच्या कॉम्प्लिमेंट मध्ये आहेत. मग ते सोडून बाकी कोणते येतील याच्यामध्ये? येतील 3, 9, 11 आणि 13. ह्या सेटला म्हणूया आपण बीच्या कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट. द कॉम्प्लिमेंट ऑफ सेट बी. आता एक गोष्ट पहा, बी सेट याच्याकडे थोडंसं पहा आणि बीच्या कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट याच्याकडे पण पहा. तुम्हाला असं आढळेल की हे जे दोन सेट्स आहेत, बीज कॉम्प्लिमेंट
अँड बीज कॉम्प्लिमेंट बी सेट, माय बॅड, बी सेट आणि बीच्या कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट, यांच्याकडे पहा, यांच्या एलिमेंट्सकडे लक्ष द्या. तुम्हाला असं आढळेल की हे दोन्ही सेट्स हे 100% आयडेंटिकल आहेत, सेम टू सेम आहेत. मग दोन सेट्स सेम टू सेम असतील किंवा त्यांच्यामधील एलिमेंट्स आयडेंटिकल असतील तर अशा सेट्सला आपण बोललो आहोत इक्वल सेट्स. हे आपण अगोदरच पाहिलेले. मग बाय डेफिनेशन हे आयडेंटिकल असल्यामुळे हे इक्वल सेट्स झाले. म्हणजेच आपण कसं लिहू शकतो, बीज कॉम्प्लिमेंट इज बी इटसेल्फ. बीच्या कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट स्वतः बी हा सेट असतो. त्याच्यामुळे त्यांनी इथे असं सांगितलेलं आहे की बीच्या कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट हा बीच असतो का, असा प्रश्न आपल्याला विचारलाय आणि आपण ते यस म्हणून सांगूया आणि त्याचं जस्टिफिकेशन असं असेल. ओके, तर ही झाली कॉन्सेप्ट कॉम्प्लिमेंट ऑफ एनी सेटची. आता प्रत्येक प्रकारच्या नवीन सेटच्या आपल्याला प्रॉपर्टीज घेऊन आहे आणि प्रॉपर्टीज अशा असतात की हा चॅप्टर आहे लॉजिकल मॅथमॅटिक्स किंवा मॅथमॅटिकल लॉजिकचा. तर याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी ज्या छोट्या छोट्या लाईनमध्ये दिलेल्या असतात किंवा छोट्याच गोष्टी असतात परंतु समजायला खूप अवघड जाऊ शकतात. ओके, आता आपण काय करूया, एक एक्झाम्पल घेऊया प्रॉपर्टीज समजून घेण्यासाठी. तर मी काय करतो, सगळ्यात अगोदर काय करतो, एक युनिव्हर्सल सेट यू घेतो, छोटासा घेतो, समजायला सोपं जाईल. 1 2 3 4 and 5. ओके, सेट यू मध्ये मी काय केले, 1 to 5 पर्यंत फर्स्ट 5 काउंटेबल नंबर्स घेतले. मला एक सेट ए असा घ्यायचा आहे की जो यूचा सबसेट झाला पाहिजे. ठीक आहे, तो सेट ए मध्ये मी कोणते एलिमेंट घेईल, 1 आणि 2 घेऊन टाकतो. ओके, मग ए हा यूचा सबसेट झाला का, येस ऑब्विसली. ए मधील प्रत्येक एलिमेंट यू मध्ये प्रेझेंट आहे, म्हणून डेफिनेशन नुसार वी कॅन से ए इज अ सबसेट ऑफ यू. ठीक आहे, आपल्याकडे एक युनिव्हर्सल सेट यू आहे, त्याचा एक सबसेट आहे, तर नक्कीच आपण ए चा कॉम्प्लिमेंट सुद्धा काढू शकतो. ठीक आहे, काढूया. मग ए च्या कॉम्प्लिमेंटची डेफिनेशन काय सांगता येईल की ए मध्ये नसलेल्या परंतु ए च्या युनिव्हर्सल सेटमध्ये असलेल्या सर्व एलिमेंटचा सेट. मग ए मध्ये 1 आणि 2 हे एलिमेंट्स आहेत, यांना सोडून द्या, बाकीचे सगळे घेऊन टाका याच्यामध्ये, 3 4 and 5. तर हा सेट असेल कॉम्प्लिमेंट ऑफ ए. लक्षात घ्या, कॉम्प्लिमेंट ऑफ ए काढायचा असेल, फाइंड करायचा असेल, समजून घ्यायचा असेल तर अगोदर सेट ए असणं गरजेचं आहे, हे एक कंपल्शन आहे. सेट ए असेल तर त्याचा युनिव्हर्सल सेट सुद्धा असणं गरजेचं आहे. म्हणजेच ए हा युनिव्हर्सल सेटचा सबसेट असणं गरजेचं आहे. ह्या 3 कंडिशन सॅटिस्फाय झाल्या तर आणि तरच आपण काय काढू शकतो, कॉम्प्लिमेंट ऑफ ए काढू शकतो. कॉम्प्लिमेंट ऑफ ए काढायचं असेल तर आपल्याकडे एक युनिव्हर्सल सेट यू पाहिजे आणि त्याचा एक सबसेट ए अवेलेबल पाहिजे, त्याच वेळेस आपण यू डॅशला फाइंड करू शकतो. ठीक आहे, चला हे 3 सेट्स घेतले मी. आता मला हे चेक करायचंय की ह्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या कशा प्रकारे ट्रू आहेत. सो फर्स्ट प्रॉपर्टी काय म्हणते, नो एलिमेंट्स आर कॉमन इन सेट ए अँड इट्स कॉम्प्लिमेंट. सेट ए जर कोणताही सबसेट असेल यूचा आणि त्याचा कॉम्प्लिमेंट गिवन असेल तर तुम्ही पाहू शकता की ए आणि ए डॅश मध्ये एकही एलिमेंट कॉमन नाहीये. अशा कॉमन नसलेल्या 2 सेट्सला आपण म्हणत असतो डिसजॉईंट सेट्स. ते पुढे पाहायचं आपल्याला. तुम्ही सध्या तरी एवढं समजून घ्या की फर्स्ट प्रॉपर्टी जे म्हणते ते खरं आहे का ह्या एक्झाम्पलमध्ये. ए आणि ए चा कॉम्प्लिमेंट यांच्यामध्ये एकही एलिमेंट कॉमन नाहीये. सो आय होप फर्स्ट तुम्हाला प्रॉपर्टी समजली असेल. सेकंड प्रॉपर्टी चेक करूया. ए हा युनिव्हर्सल सेटचा सबसेट असेल तर ए डॅश सुद्धा युनिव्हर्सल सेटचा सबसेटच असतो. सबसेट काय म्हणतो आपण, सबसेट कशाला म्हणतो आपण, की असा एखादा सेट ज्याच्यामधील प्रत्येक एलिमेंट हा दुसऱ्या एखाद्या सेटमध्ये असेल तर त्या सेटला, त्या दुसऱ्या सेटचा आपण सबसेट बोललेलो आहे. आपण त्यासाठी ए आणि बी हे सेट्स घेतले होते बघा, ए सबसेट बी शाळेमध्ये. ओके, म्हणजे ए जर बीचा सबसेट असेल तर ए मधील प्रत्येक एलिमेंट बी मध्ये प्रेझेंट असावाच लागतो. मग जर ए हा यूचा सबसेट असेल तर ए मधील प्रत्येक एलिमेंट यू मध्ये आहे का चेक करा. ऑब्विसली ए मधील प्रत्येक एलिमेंट तुम्हाला यू मध्ये म्हणजेच युनिव्हर्सल सेट मध्ये दिसतोय, म्हणून दॅट्स वाय ए इज अ सबसेट ऑफ यू. आणि ए वरून तुम्ही ए डॅश किंवा एच कॉम्प्लिमेंट फाइंड केला तर तुम्हाला असं आढळेल की ए डॅश किंवा एचा कॉम्प्लिमेंट सुद्धा युनिव्हर्सल सेटचा सबसेट असतो. म्हणजेच ए डॅश मधील प्रत्येक एलिमेंट तुम्हाला युनिव्हर्सल सेटमध्ये दिसेल. याचा अर्थ की ए हा युनिव्हर्सल सेटचा सबसेट असतो आणि ए चा कॉम्प्लिमेंट सुद्धा युनिव्हर्सल सेटचा सबसेट असतो आणि ए आणि ए डॅश मध्ये कोणताही एलिमेंट कॉमन असत नाही. दे आर
100% प्युअर डिसजॉईंट सेट्स. चला पुढची प्रॉपर्टी समजून घेऊया. कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट U इज an empty set. आता ही काय भानगड आहे? होल्ड ऑन अ सेकंड. ओके, आता तुम्हाला मगाशी मी सांगितलं कोणत्याही सेटचा कॉम्प्लिमेंट सेट काढता येतो. यूचा पण काढता येतो, एम्प्टी सेटचा सुद्धा काढता येतो. मग आपल्याकडे युनिव्हर्सल सेट आहे, तर युनिव्हर्सल सेटच्या कॉम्प्लिमेंटची डेफिनेशन काय होईल, किंवा डेफिनेशन नुसार युनिव्हर्सल सेटचा कॉम्प्लिमेंट सेट काय होईल? पहा, युनिव्हर्सल सेटचा कॉम्प्लिमेंट म्हणजे अशा एलिमेंटचा सेट की जे युनिव्हर्सल सेटमध्ये आहेत परंतु युनिव्हर्सल सेटमध्ये नाहीत, असा त्याचा अर्थ होईल. बरोबर, जसं की आपण ए डॅश कसा फाइंड केला होता? अशा एलिमेंटचा सेट असतो ए डॅश ज्याच्यातील प्रत्येक एलिमेंट हा ए मध्ये नसतो, किंवा ए मध्ये नसणाऱ्या परंतु एच्या युनिव्हर्सल सेटमध्ये असणाऱ्या सर्व एलिमेंटचा सेट म्हणजे ए डॅश किंवा एचा कॉम्प्लिमेंट असतो. तसा युनिव्हर्सल सेटचा कॉम्प्लिमेंट काय असेल की युनिव्हर्सल सेटमध्ये नसणाऱ्या परंतु त्याच्या युनिव्हर्सल सेटमध्ये असणाऱ्या सर्व एलिमेंटचा सेट. आता युनिव्हर्सल सेट हा प्रत्येक सेट हा स्वतःचा सबसेट असतो, म्हणजे युनिव्हर्सल सेट सुद्धा त्याचा सबसेट असेल. बरोबर, मग युनिव्हर्सल सेटचा सबसेट युनिव्हर्सल सेटच असतो आणि युनिव्हर्सल सेटचा युनिव्हर्सल सेट स्वतः युनिव्हर्सल सेटच असतो. थोडंसं कॉम्प्लेक्स वाटेल तुम्हाला हे ऐकून, पण इकडे एक्झाम्पलकडे लक्ष द्या तुम्ही. एखादा युनिव्हर्सल सेट यू आहे, याचा कॉम्प्लिमेंट म्हणजे काय की युनिव्हर्सल सेटमध्ये नसलेल्या परंतु त्याच्या युनिव्हर्सल सेटमध्ये असलेल्या, म्हणजे थोडक्यात म्हणतो मी यू मध्ये असणाऱ्या परंतु यू मध्ये नसणाऱ्या. यू मध्ये प्रत्येक एलिमेंट आहे, प्रत्येक एलिमेंट यू मध्ये जर असेल तर यू मध्ये नसणाऱ्या एलिमेंटचा सेट काय असेल? एम्प्टी सेट असेल, फाय असेल. दॅट इज बाय complement of a set U, that is complement of universal set is an empty set, that is U's complement is phi, म्हणजेच एम्प्टी सेट. ओके, युनिव्हर्सल सेटचा कॉम्प्लिमेंट हा नेहमी एम्प्टी सेट असतो, हे त्यांनी सांगितलं. छोटीशी लाईन आहे पण समजायला खूप वेळ लागेल आपल्याला समजून घ्यायला. शेवटची प्रॉपर्टी काय म्हणते? कॉम्प्लिमेंट ऑफ अ फाय और कॉम्प्लिमेंट ऑफ एन एम्प्टी सेट इज युनिव्हर्सल सेट इटसेल्फ. ठीक आहे, हे पण समजून घेऊया आपण. त्यासाठी आपल्याकडे युनिव्हर्सल सेट आहे. सबसेटच्या प्रॉपर्टीज मध्ये आपण सांगितलं होतं की बाबा एम्प्टी सेट हा प्रत्येक सेटचा सबसेट असतो, म्हणजे तो युनिव्हर्सल सेटचा सुद्धा सबसेट असेल. इथे युनिव्हर्सल सेट आहे. सबसेटच्या प्रॉपर्टीनुसार एम्प्टी सेट इज अ सबसेट ऑफ एव्हरी सेट, म्हणजेच एम्प्टी सेट हा यूचा सबसेट आहे. ठीक आहे, मग एम्प्टी सेटमध्ये कोणतेच एलिमेंट्स नाही आहेत, तर एम्प्टी कर्ली ब्रॅकेट घेतले, मी काउंट केलं तर एकही एलिमेंट याच्यामध्ये नसणार. ओके, ठीक आहे. मग कॉम्प्लिमेंट ऑफ एन एम्प्टी सेट काय असेल? डेफिनेशन आठवा तुम्ही. कॉम्प्लिमेंट ऑफ एन एम्प्टी सेट काय असेल? कॉम्प्लिमेंटच्या डेफिनेशननुसार complement of an empty set is a set of all those elements which are not present in empty set but present in its universal set. युनिव्हर्सल सेट मध्ये असणाऱ्या परंतु एम्प्टी सेट मध्ये नसणाऱ्या प्रत्येक एलिमेंटचा सेट किंवा सर्व एलिमेंटचा सेट म्हणजेच एम्प्टी सेटचा कॉम्प्लिमेंट. चला मग युनिव्हर्सल सेट मध्ये असलेल्या परंतु एम्प्टी सेट मध्ये नसणाऱ्या एलिमेंटचा शोध फाइंड करण्याचा प्रयत्न करा. तर एम्प्टी सेटमध्ये एकही एलिमेंट नाही परंतु त्याचा एक युनिव्हर्सल सेट यू आहे, याच्यामध्ये असणाऱ्या परंतु एम्प्टी सेटमध्ये नसणाऱ्या, जसं की एम्प्टी सेटमध्ये काहीच नसतं, म्हणजेच युनिव्हर्सल सेटमधील प्रत्येक एलिमेंट हा एम्प्टी सेटच्या कॉम्प्लिमेंटमध्ये यायला पाहिजे. ओके, सो 1 2 3 4 5 हे एलिमेंट्स तुम्हाला कुठे मिळतील? एम्प्टी सेटच्या कॉम्प्लिमेंट सेटमध्ये किंवा फाय डॅश मध्ये. आता चेक करा, युनिव्हर्सल सेट हा आहे आणि एम्प्टी सेटचा कॉम्प्लिमेंट हा आहे. तर राईट साईडला जे सेट्स तुम्हाला दिसतात कर्ली ब्रॅकेटमध्ये एलिमेंट्स दिसतात ते तुम्हाला 100% आयडेंटिकल असल्याचं आढळेल. म्हणजे युनिव्हर्सल सेटमध्ये 1 2 3 4 5 एलिमेंट्स आहेत, एम्प्टी सेटच्या कॉम्प्लिमेंटमध्ये सुद्धा तेच एलिमेंट्स आहेत, म्हणजे राईट हँड साईड सेम झाली, याच्यावरून लेफ्ट हँड साईड सुद्धा सेमच होईल. सो सिम्पली कॉम्प्लिमेंट ऑफ एन एम्प्टी सेट इज द युनिव्हर्सल सेट इटसेल्फ. कोणत्याही एम्प्टी सेटचा कॉम्प्लिमेंट हा स्वतः युनिव्हर्सल सेटच असतो. सो कॉम्प्लिमेंट ऑफ एम्प्टी सेट इज यू और द युनिव्हर्सल सेट, दॅट इज कॉम्प्लिमेंट ऑफ फाय इज यू और युनिव्हर्सल सेट. अशा ह्या प्रॉपर्टीज आहेत कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेटच्या. थोडीशी कॉन्सेप्ट ही
कॉम्प्लेक्स आहे कारण हा लॉजिकचा पार्ट आहे. ह्या कॉन्सेप्ट तुम्ही अगोदर कधीच पाहिलेल्या नाहीत 8वी पर्यंत, म्हणून थोडं लॉजिकल गोष्टी ज्या नवीन आपण शिकतो त्या तुम्हाला थोड्या अवघड वाटू शकतात, पण घाबरण्याची गरज नाहीये. त्याला जर पुन्हा जर आपण रिवाईज करत गेलो तर हे आपल्याला 100% समजून जाईल. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. लागलीच तुम्हाला हा व्हिडिओ मी टाकून देतो. थँक्यू.